प्रथम आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? तर 1, 2, 3, 4, 5 पासून अनंतपर्यंत असणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. तर आता आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, की नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि असे हे इन्फिनिटीपर्यंत चालतात. किती? इन्फिनिटीपर्यंत. त्यानंतर पूर्ण संख्या बघा 0, 1, 2, 3, 4, 5 असं 0 पासून सुरुवात होणार आहे. इथं महत्त्वाचं काय आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. तर परीक्षेत असे प्रश्न येत नाही, परंतु हा थेरॉटिकल पार्ट आहे म्हणून आपण याला घेऊन टाकत आहोत, की सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या ही अनंत असणार आहे. तसं येणार नाही, परंतु अनंत असणार आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? तर पूर्णांक संख्या बघा, ही यांची सुरुवात कुठून होत आहे? मायनस निगेटिव्ह पासून प्लस निगेटिव्ह पर्यंत. म्हणजे 0 पासून पुढे निगेटिव्ह पर्यंत पॉझिटिव्ह पर्यंत जितके अंक येत आहेत, ते सगळे पण आणि 0 पासून मायनसमध्ये जितके निगेटिव्ह अंक येत आहेत ते सगळे पण. तर सर्वांना मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. त्यानंतर समसंख्या आपल्याला माहिती आहे, की ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ते सगळे समसंख्या असतात. विषम संख्या ज्यांच्या एकक स्थानी 1, 2, 5, 7, 9 हे अंक असतात, त्या सगळ्या विषम संख्या असतात. मूळ संख्या म्हणजे काय? हे सोपा पार्ट आहे म्हणून आपण थोडंसं फास्ट घेत आहोत. जेव्हा न्यूमेरिकल चालू होतील, तेव्हा आपण त्याला अजून डिटेलमध्ये बघणारच आहोत. आता बघा मूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 शिवाय इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. आता आपण ज्या संख्येला 1 म्हणजे एक तर त्याच संख्येनं भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. आपल्याला माहितीच आहे. ते इथं महत्त्वाचा पाठ हा आहे, की 1 ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. जर ऑप्शनमध्ये 1 आलं आणि विचारलं 1 ही मूळ संख्या आहे का? तर ते उत्तर नसणार आहे. मग सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती? सगळ्यात लहान मूळ संख्या 2 असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. सर्वात लहान मूळ संख्या ही 2 असणार आहे. कारण 2 जरी समसंख्या असली, तरी 2ला 2 शिवाय इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणून 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या होईल. त्यानंतर बघा याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. जसं हे मी दाखवलंय 2, 3, 5, 7 ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील. संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्या नसणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त संख्येच्या वेगवेगळ्या अवघड व्याख्या किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण ते छोटंसं लक्षात ठेवायचं, की 1 ही संयुक्त ही नाही. 1 ही संख्या संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्याही नाही. हे लक्षात ठेवायचं. मूळ संख्याही नाही आणि मग संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त आहेत. म्हणजे आता बघा 2 ही मूळ संख्या आहे. 2 ही कशी संख्या आहे? मूळ संख्या आहे. म्हणून 2 ही संयुक्त संख्या नाही. 3 ही संख्या कशी आहे? ही मूळ संख्या आहे. म्हणून 3 ही संयुक्त संख्या नाही. 4 ही कशी आहे? 4 ही मूळ संख्या आहे का? 4 ही मूळ संख्या नाही. म्हणून ही संयुक्त संख्या आहे. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती होईल? 4 होईल. ज्या संख्या मूळ नाहीत त्या संयुक्त असतात. एकदम सोपं लक्षात ठेवायचं. आता त्याच्यामध्ये जर आपल्याला म्हणलं सर्वात लहान धन म्हणजे पॉझिटिव्ह, सम म्हणजे आपल्याला माहिती आहे 2च्या याचं उत्तर 2 काऊन नसणार आहे? कारण दोन्ही मूळ संख्या आहे म्हणून ही संयुक्त संख्या नाही. 1 काऊन नसणार आहे? कारण 1 ही मूळ संख्या आहे म्हणून ही संयुक्त संख्या नाही. ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. एकदम सोपं लक्षात ठेवायचं. मूळ संख्या नाही म्हणजे संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या नाही म्हणजे संयुक्त संख्या आहे. यानंतर आता पुढे बघा सर्वात लहान आता हा प्रश्न काय सर्वात लहान धन विषम संख्या. आता विषम म्हणलं याचं उत्तर 3 काऊन नाही? कारण 3 ही मूळ संख्या आहे. 5 काऊन नाही? कारण 5 ही मूळ संख्या आहे. 7 काऊन नाही? कारण 7 ही मूळ संख्या आहे. 9 ही मूळ संख्या नाही म्हणून संयुक्त संख्या आहे. ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या संख्या कशा असतात? संयुक्त संख्या असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. आता 2 अंकी संख्या तर 15 काऊन उत्तर दिले? कारण सगळ्यात लहान 2 अंकी संख्या कोणती? 10. 10 ही विषम संख्या आहे का? प्रश्न नीट वाचायचा आहे. विषम नाही म्हणून हे उत्तर नाही. आता 11 ही विषम आहे, परंतु 11 ही मूळ पण आहे. आपल्याला मूळ नाही पाहिजे म्हणून हे उत्तर नाही. 12 ही विषम आहे का? नाही म्हणून हे पण उत्तर नाही. 13 ही विषम आहे, परंतु ही मूळ पण आहे. ज्या मूळ असतात त्या संयुक्त नसतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं. मूळ संख्या नाही म्हणजे संयुक्त संख्या आहेत. अशा पद्धतीनं. याच्यानंतर हा असा प्रश्न व्यवस्थित नीट वाचायचा म्हणजे तुम्हाला कळेल. आता 14 ही सम आहे म्हणून हे आपलं उत्तर नाही. कारण आपल्याला म्हणलं होतं विषम पण पाहिजेत आणि संयुक्त पण पाहिजेत. म्हणजे आधी विषम संख्येची कॅटेगरी पाहायची आणि विषममध्ये मग त्यांना विचारायचं तू मूळ आहे का? मूळ असेल मग तू माझं उत्तर नाही. कारण मला संयुक्त संख्या पाहिजेत. या पद्धतीने चालायचं. 2 अंकी समसंख्या, 2 अंकी सगळ्यात लहान संख्या 10 आहे आणि 10 ही मूळ संख्या आहे का? नाही म्हणून ती संयुक्त संख्या आहे. अशा पद्धतीनं. यानंतर बघा जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? तर 2 मूळ संख्येच्या जोडीमध्ये जेव्हा एक संयुक्त संख्या असते, तेव्हा त्या म्हणजे आता इथं नीट वाचायचं 2 मूळ संख्येच्या जोडीमध्ये एक संयुक्त संख्या असायला पाहिजे. म्हणजे कंजिगेटिव्ह मूळ संख्या असायला पाहिजे. म्हणजे त्या 2 मूळ संख्येमध्ये फक्त एकचाच फरक असला पाहिजे.
जसं बघा, आता आपण 1 आणि 3 काहून घेतलं नाही? कारण 1 ही मूळ संख्या नाही. आपल्याला म्हणलं मूळ संख्येची जोडी पाहिजेत. तर बघा 3 आणि 5 ही मूळ संख्या आहे. 5 आणि 7 या मूळ संख्या आहेत. 11 आणि 13 मूळ संख्या, 17 आणि 19 मूळ संख्या, म्हणजे मूळ संख्यांची जोडी पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये फरक एकटाच पाहिजे बघा. 3 आणि 5 मध्ये फक्त एकच 4च येते. 5 आणि 7 मध्ये फक्त एकच अंक म्हणजे 6 येते. 11 आणि 13 मध्ये फक्त एकच अंक कोणता 12 येते. तर दोन्ही मूळ संख्येची जोडी पाहिजेत. मध्यात फरक एकटाच पाहिजेत. असा असेल तर त्याला जोडमूळ संख्या म्हणायचं. दोन्ही मूळ संख्येची जोडी पाहिजे. जसं 19, 31 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि मुळात एकच संख्या आहे ती 30चा एकच अंक येते. म्हणून ती मूळ जोडी अशी जर जोडी असेल तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणायचं. समजलं जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? दोन्ही मूळ संख्यांची जोडी पाहिजेत आणि मधात फक्त एकच अंक असला पाहिजे. आता इथं 7,9 काहून नाही घेतलं बघा? तर एक लक्षात ठेवा 7,9 याच्यामुळे नाही घेतलं कारण 7 ही मूळ संख्या आहे परंतु 9 ही मूळ संख्या नाही ना. दोन्ही मूळ संख्या पाहिजेत. समजलं? आता 9 आणि 11 काहून नाही घेतलं? कारण 11 जरी मूळ संख्या असलं तरी 9 ही मूळ संख्या नाही. आता मग 7 आणि 11 जमेल का? 7,11 तर 7 मूळ संख्या आहे, 11 पण मूळ संख्या आहे. पण मधात एकचा फरक आहे का? 2 कंडिशन आहे तिथं. दोन्ही मूळ संख्या पाहिजेत आणि मधात एकचा फरक पाहिजे. असं असेल तरच ती जोडमूळ संख्या असते. आता इथं मधात कितीचा फरक आहे? 8, 9, 10 म्हणजे 3 अंकाचा फरक आहे. म्हणून हे पण आपलं उत्तर नाही. जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? 2 मूळ संख्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये फक्त एकच अंक असायला पाहिजे. तेव्हा ती जोडमूळ संख्या होती. समजलं? यानंतर या सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कशाला म्हणतात? असमान अवयव असणाऱ्या संख्येच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे आता बघा, जे 4चे अवयव पडा. 4चे अवयव कोणते कोणते पडतील? एक तर बेदोनी 4 हेच फक्त एकच अवयव पडतात. आता 4 एक 4 हे पण अवयव पडतात, परंतु हे 1 ने जे गुणाकार असते ते मोजायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त अवयव पाहायचे. तर 4चे अवयव बेदोनी 4 आणि 7चे अवयव 7चे अवयवच पडत नाही कारण 7 ही मूळ संख्या आहे. मग ही जी जोडी आहे त्याला सहमूळ म्हणायचं. याच्यामध्ये काय असं घेणदेण नाही की फरक एकचा असायला पाहिजे तर कितीचा फरक याच्यामध्ये कितीचाही असू द्या. याच्यामध्ये अशी काही कंडिशन नाही. याच्यामध्ये सहमूळ संख्या कशाला म्हणतात? असमान अवयव अवयव सारखे नसायला पाहिजेत. आता 2, जर 6 घेतली तर हे सहमूळ संख्या येईल का? तर 2चे अवयव समजा 2च आहे आणि 6चे अवयव बेत्रिक 6 याच्यामध्ये 2 2 सारखे आले ना, म्हणून ही जी जोडी आहे ती समूळ संख्या नाही. अवयव सारखे नसायला पाहिजेत. आता बघा 9,15 हे समूळ संख्या येईल का हे पहा. तर 9चे अवयव 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 15चे अवयव 3 5 15 तर 3 इकडे बी आलं 3 इकडे बी आलं. असं असेल तर ते नसते. असं असेल तर ते नसते. आता मला सांगा 11,17 11,17 ही समूळ संख्या आहे का? तर 11चे अवयव 11 आणि 17चे अवयव 17च. त्याच्यामध्ये एकही अवयव सारखा आहे का? नाही. सारखा नाही म्हणून ती समूळ संख्या आहे. सारखा नाही म्हणून ती समूळ संख्या आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं असेल? ठीक आहे. अवयव सारखे नसायला पाहिजे तर ती समूळ संख्या असते. आता विरुद्ध संख्या किंवा बेरीजबस्त संख्या कशाला म्हणायचं? याच्यामध्ये आता मला एक सांगा, आता जर मी तुम्हाला म्हणलं 12,16 ही समूळ संख्यांची जोडी आहे का? तर 12चे अवयव कसे पडतात? 12चे अवयव पडतात एक तर 6 दोन्ही 12 किंवा 4 त्रिक 12 असे 2 अवयव पडतात. आणि 16चे अवयव कसे पडतात? तर 4 चौक 16 आणि 2 16 असे अवयव पडतात. तर इथं पण 4 आले, इथं पण 4 आले म्हणजे ही जोडी समूळ संख्यांची नाही. सारखे अवयव नसायला पाहिजेत. आता हे जर तुम्हाला मी असं म्हणलं असतं, की 21,23 ही समूळ संख्यांची जोडी आहे का? तर 21चे अवयव कसे पडतात? 7 त्रिक 21 आणि 23चे अवयव पडतच नाही. याच्यामध्ये एकही अवयव सारखा नाही. म्हणून ही जी जोडी आहे 21,23 ची ही समूळ संख्यांची जोडी आहे. तर पहायचं नीट, की अवयव सारखे नसायला पाहिजेत. अवयव सारखे नसले तर ती समूळ संख्या असती. अवयव सारखे असले तर ती समूळ संख्या नसती. आपला पहिला प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? तर बघा, सर्व विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी सर्व विषम संख्या माहित असणं गरजेचं आहे. तर अगोदर आपण सर्व विषम संख्या माहित करून घेणार आहोत. तर सर्व विषम संख्येचा फॉर्म्युला आहे शेवटची विषम संख्या. अगोदर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढणं लागतील आणि एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला आहे? तर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर, मी तर फॉर्म्युला लिहितो एक मिनिट. सर्व विषम संख्या काढण्यासाठी अगोदर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढावं लागतील आणि एकूण नैसर्गिक संख्या बरोबर या साईडला आपण लिहू
एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1. या पद्धतीने आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या माहित होऊन जातील. तर शेवटची आहे 100 वजा पहिली अधिक 1 म्हणजे झाले 100. आता जर 100 एकूण नैसर्गिक संख्या असतील तर यापैकी अर्धे सम असतील आणि अर्धे विषम असतील. मग आपण अर्धे विषम संख्या म्हणजे एकूण विषम संख्या किती झाली? एकूण विषम संख्या ह्या झाले नैसर्गिक संख्या भागिले 2 झाली. तर नैसर्गिक संख्या आली आपली 100 भागिले 2 म्हणजे 50 झाली. आता आपल्याला म्हणलं विषम संख्यांची बेरीज किती, तर विषम संख्यांची बेरीज किती येणार? एकूण विषम संख्यांची बेरीज, एकूण विषम संख्यांची बेरीज बरोबर काय फॉर्म्युला आहे? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या, हे फॉर्म्युला पाठ करायचं आपल्याला. भागिला 2 गुणिला एकूण विषम संख्या, हा आहे आपला फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यामध्ये बघा पहिली विषम संख्या आता 1 ते 100 पर्यंत पहिली विषम संख्या 1 असणार आहे. आता शेवटची विषम संख्या म्हणाली, इथं 1 ते 100 मध्ये शेवटची संख्या जरी 100 असली तर 100 मात्र ही विषम संख्या नाही. तर 100च्या अगोदरची विषम संख्या कोणती येईल? मग 99 येईल. म्हणून इथं आपल्याला 99 घ्यायला लागल. भागिला 2 गुणिला एकूण विषम संख्या आपण इथं काढल्या 50 आल्या म्हणून, तर इथं लिहिलं लागल 50. तर 99 झाली 100 भागिला 2 गुणिले 50. तर हे झाले 50 गुणिला 50 म्हणजे 2500. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2 2500. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? तर सेम प्रश्न तसा आहे. इथं थोडा मुद्दाम मी चेंज, जे जिथं जिथं मला वाटलं की हा थोडासा चेंज क्वेश्चन आहे तिथं ते क्वेश्चन मी घेतलेले आहेत. तर आता आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर सर्व विषम संख्यांची बेरीज साठी काय फॉर्म्युला आहे? सर्व विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिला 2 गुणिला एकूण विषम संख्या. अगोदर आपण एकूण विषम संख्या माहित करून घेऊ. तर एकूण विषम संख्या किती असतात? तर नैसर्गिक संख्येच्या अर्धी विषम संख्या असतात. फक्त पॉइंट मध्ये जायचं नाही. आता एकूण नैसर्गिक संख्या अगोदर माहित करून घेऊ. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला काय? शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1, हा एकूण नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला आहे. तर एकूण नैसर्गिक शेवटची विषम संख्या कोणती आहे? 60 आहे. शेवटची नैसर्गिक संख्या 60 आहे. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये फक्त आपण नैसर्गिक संख्येबद्दलच बोलत असतो. म्हणून शेवटची संख्या 60 आहे आणि पहिली कोणती आहे? 11 आहे. अधिक 1 म्हणजे हे मायनस प्लस मायनस होतील, 11 मधून 1 गेले 10 येतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे आपले एकूण नैसर्गिक संख्या आल्या 50. एकूण नैसर्गिक संख्या आल्या तर एकूण विषम संख्या किती येतील? मग एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या हे नैसर्गिक संख्येच्या अर्धे असतात. तर नैसर्गिक संख्या आपल्या 50 आल्या म्हणून त्याच्या अर्धे 50च्या अर्धे किती? 25. हे एकूण विषम संख्या आल्या. आता विषम संख्येची बेरीज हा वर फॉर्म्युला मी लिहिलेला आहे, तिथं आपण लिहू एकूण विषम संख्येची बेरीज. पहिली विषम संख्या कोणती आहे? पहिली विषम संख्या आहे 11. शेवटची विषम संख्या आहे, आता 60 ही विषम संख्या आहे का? नाही, कारण 60 सम संख्या आहे, त्याच्या अगोदरची घ्यायची आपल्याला. म्हणजे आपली रेंज सुरू होत आहे 11 पासून 60 पर्यंत. तर 11च्या नंतरची आणि 60च्या अगोदरची. आता 11 जाणून बुजून विषम संख्या आहे म्हणून आपण ऍज इट इज घेतली. पण समजा इथं जर 12 असते तर मग आपण उत्तर 13 घेतलं असतं, कारण रेंज आपली 11 पासून 60च्या मधात आणायची आपल्याला. 11 पासून 60च्या मधात आपल्याला रेंज आणायची, म्हणून आपण त्या पद्धतीने घेत असतो. याच्या अगोदरची नाही घ्यायची, याच्या नंतरची पण नाही घ्यायची.
आता पहिली विषम संख्या तर 11च आहे म्हणून ती ॲज इट इज घेतली, परंतु 60 ही समसंख्या आहे तर त्याच्या पुढे नाही जायचं, त्याच्या अगोदर काय येईल मग 59 येईल. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणिला एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या आपण किती काढल्या? 25 काढल्या. हे तर काढलं ना 25 आहे म्हणून, इथं 25 घ्या. या पद्धतीने 59 आणि 60, 60 आणि 10 70 भागीला 2 गुणिला 25 म्हणजे हे झाले 35 गुणिला 25. मग 25 चौक 100, 25 पाचा 100 म्हणजे हातच्याले 12 आणि 25 त्रिक 75, 75 नंतर 85, 86, 87 तर आपलं उत्तर आलं 875. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर अगोदर आपल्याला माहिती आहे सर्व समसंख्यांची बेरीजचा फॉर्म्युला काय किंवा एकूण सर्व समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या. आणि एकूण समसंख्या काढण्यासाठी सर्व नैसर्गिक संख्या काढाव्या लागतील. म्हणून सगळ्यात अगोदर आपण लिहिणार आहोत सर्व एकूण नैसर्गिक संख्या किती. तर हे बघा मी इथं फॉर्म्युला लिहित आहे, लक्षात घ्या. एकूण नैसर्गिक संख्या आता एकूण नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला काय? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. तर 1 ते 50 मध्ये शेवटची संख्या 50 आहे, मग त्याच्या 50 पहिली संख्या 1 आहे अधिक 1 तर हे झालं आपलं एकूण नैसर्गिक संख्या. तर याचं उत्तर आलं 50. मग एकूण समसंख्या किती? तर एकूण समसंख्या म्हणजे नैसर्गिक संख्येचे अर्धे असतात, म्हणजे 50च्या अर्धे असतील तर हे झाली 25. एकूण समसंख्या आली 25 म्हणजे 1 ते 50 मध्ये एकूण समसंख्या 25 आहेत. आता एकूण समसंख्यांची बेरीज एकूण समसंख्येची बेरीज काय असते? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या. तर बघा 1 ते 50 मध्ये पहिली समसंख्या कोणती? आता एक ही समसंख्या आहे का? एक ही समसंख्या नाही, म्हणून एकच्या नंतरची 2 ही आपल्याला घ्यावी लागणार. तर पहिली समसंख्या ही 2, शेवटची समसंख्या ऑब्विसली 50 आहे, तिथे घ्या 50 भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या किती? तर एकूण समसंख्या आपण नेमकंच काढलं 25 आहेत म्हणून हे 25. तर 50 आणि 2 52 भागीला 2 गुणिला 25 तर याचं उत्तर येईल 26 गुणिला 25. आता या दोघांचा आपण गुणाकार करणार आहोत. तर 25 75 25 150 हातच्याले 15 25 दोन्ही 50 60 आणि 25 दोन्ही 50 50 आणि 10 60 65 65 उत्तर येईल याचं. म्हणजे याचं 650 उत्तर येणार आहे. इथं आपण $650 याचं उत्तर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असणार आहे 650. यानंतरचा आपला प्रश्न बघा 21 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर आता नेमकंच आपण पहिले समसंख्यांची बेरीज याचा फॉर्म्युला काय असते? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या. एकूण समसंख्येचा फॉर्म्युला काय असते? एकूण नैसर्गिक संख्या भागीला 2. तर आपण एकूण नैसर्गिक संख्या अगोदर काढून घेऊ. एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या काय असतात? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. तर शेवटची संख्या 70 वजा पहिली अधिक 1 तर हे 21 मधून 1 गेले 20 आणि 70 मधून 20 गेले 50. तर एकूण नैसर्गिक संख्या आल्या आपल्या 50. आता एकूण नैसर्गिक संख्येच्या अर्धे सम असतात अर्धे विषम असतात, म्हणजे एकूण समसंख्या किती येतील? एकूण समसंख्या येतील 50 भागीला 2 25 होऊन जातील. एकूण समसंख्या आल्या 25. आता एकूण समसंख्येची बेरीज काढायची. तर काय फॉर्म्युला आहे आपला? एकूण समसंख्येची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या लिहायचं. एकूण समसंख्येची बेरीज पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या
भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या. आता पहिली समसंख्या कोणती आहे? 21 ते 70 मध्ये 21 तर विषम संख्या आहे. याच्यानंतरची पहिली समसंख्या म्हणजे 22. शेवटची 70 आहे तर 70 ॲज इट इज भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या किती तर आपण काढले. एकूण समसंख्या 25 आहेत. हे 25 मग 70 80 90 92 हे झाले 92 भागीला 2 गुणिला 25 तर 92 च्या अर्धी किती तर 2 8 आणि 2 12 गुणिला 25 25 150 हातच्याली किती 15 25 चौक 100 100 आणि 15 115. तर या पद्धतीने आपले उत्तर येणार आहे 1150. हे आपलं उत्तर असेल. नंतरची आपली टाईप आहे टाईप 2 दिलेली संख्या विचारलेली संख्या आणि सूत्र. तर यामध्ये या टाईपचे प्रश्न असतात. x ही एक विषम संख्या आहे किंवा समसंख्या आहे तर त्याच्या पुढील क्रमाने येणारी ते 15वी समसंख्या कोणती किंवा असं कोणतेही इथं काही अंक असतात. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे ते समजून घ्या. इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये हे पाहणं की दिलेली संख्या कोणती आहे आणि विचारलेली संख्या कोणती आहे. म्हणजे जी कोणती दिलेली संख्या असेल ती सम आहे की विषम आहे हे अगोदर आपल्याला पाहायचंय. तिथं बघा दिलेली संख्यामध्ये मी सम विषम या चारही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे दिलेली संख्या एकदा सम असू शकते किंवा विषम असू शकते. याच्या पलीकडे संख्याच नसते है ना, एक तर सम किंवा विषम. तर शून्य विचारत नाही त्याच्यामुळे चिंता करायचं काम नाही. याच्यानंतर विचारलेली संख्या पण एक तर सम असू शकते किंवा विषम असू शकते. तर फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, दिलेली संख्या जर सम असेल आणि विचारलेली पण सम असेल तर 2n येईल. दिलेली विषम असेल विचारलेली पण विषम असेल. इथं बघा दिलेली संख्या जर सम असेल विचारलेली सम असेल तर फॉर्म्युला 2n येणार आहे. दिलेली जर विषम असेल विचारलेली पण विषम असेल तर फॉर्म्युला 2n येणार आहे. म्हणजे 2n कधी येते जर सम विषम असेल तर 2n येते. आणि एक सम असेल एक विषम असेल म्हणजे दिलेली सम आहे विचारलेली विषम आहे किंवा दिलेली विषम आहे आणि विचारलेली सम आहे तर अशा कंडिशन मध्ये फॉर्म्युला 2n-1 येते. आता या फॉर्म्युल्यामध्ये n चा अर्थ काय होते ते अगोदर बघून घ्या. तर n म्हणजे इथं n म्हणजे असते कितवी. मी इथं लिहून घेतो. n म्हणजे असते कितवी म्हणजे जी 15वी 13वी 14वी जे काही ते. तर आता आपण याच्यामध्ये पुढे बघू. तर बघा x ही एक विषम संख्या आहे म्हणजे दिलेली संख्या कोणती आहे विषम संख्या आहे. दिलेली विषम संख्या तर x च्या पुढील क्रमाने येणारी 15वी समसंख्या विचारलेली कोणती समसंख्या. दिलेली विषम संख्या विचारलेली विषम संख्या आहे म्हणजे अल्टरनेट आहे. तर इथं एक कन्फर्म झालं की फॉर्म्युला येणार 2n-1 जसं की आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये बघितलं. हे बघा अल्टरनेट असतील तर फॉर्म्युला काय ते 2n-1. तर असं फॉर्म्युला एक हे कन्फर्म झालं अगोदर की फॉर्म्युला कोणता येणार आहे 2n-1. आणि n ची किंमत किती आहे ते तर 15 दिलेली आहे म्हणजे n ची किंमत 15 आली हे पण कन्फर्म झालं. तर म्हणून आता x ही विषम संख्या आहे म्हणून दिलेली संख्या आधी जसेल तशी लिहून घेतली. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला पण जशाल तसा लिहून घेतला 2n-1. तर बघा हे x जशाल तसं. आता इथं n म्हणजे 15वी आहे तर इथं 2 गुणिले 15 वजा 1 येणार तर बरोबर x प्लस 15 दुने 30 30 मधून 1 गेले 29. तर आपलं उत्तर येईल x प्लस 29. यानंतरचा आपला प्रश्न आहे m ही एक समसंख्या आहे तर m च्या नंतर क्रमाने येणारी 27वी समसंख्या कोणती. आता या प्रश्नामध्ये दिलेली संख्या कोणती आहे दिलेली संख्या ही समसंख्या आहे. विचारलेली संख्या कोणती आहे विचारलेली संख्या ही एक विषम संख्या आहे. m च्या नंतर क्रमाने येणारी 27वी समसंख्याच आहे. दिलेली पण समसंख्या आहे विचारलेली पण समसंख्या आहे. तर या कंडिशन मध्ये फॉर्म्युला कोणता असतो या कंडिशन मध्ये फॉर्म्युला असतो +2n चा. ठीक आहे. आणि आपल्याला कितवी म्हणलं तर 27वी म्हणलं म्हणजे तर n ची किंमत किती येणार आहे n ची किंमत येणार आहे 27. म्हणजे आपला अगोदर फॉर्म्युला जर आपण लिहून घ्यायचा म्हटलं तर हे होईल m. आता इथं नंतरची म्हणलं म्हणून आपण प्लस केलं. अगोदरची म्हणलं असतं तर आपण मायनस केलं असतं. आणि फॉर्म्युला कोणता लागणार आहे 2n का कारण दिलेली पण सम आहे आणि विचारलेली पण सम आहे. जेव्हा दिलेली आणि विचारलेली दोन्ही सेम असतात मग ते सम असो का विषम असो तेव्हा +2n चा फॉर्म्युला लागतो. आणि वेगळे असेल तर 2n-1 चा फॉर्म्युला लागतो. मग इथं m प्लस 2 गुणिला n ची किंमत किती आहे 27 आहे तिथे घ्या 27. तर हे होईल m प्लस 27 दोन्ही किती होतात 54 होतात. म्हणून इथं आपलं उत्तर m प्लस 54 म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे p एक समसंख्या आहे म्हणजे दिलेली समसंख्या कोणती दिलेली समसंख्या
दिलेली संख्या ही सम आहे आणि विचारलेली तीच्या नंतर क्रमाने येणारी 38वी विषम संख्या कोणती. म्हणजे दिलेली आहे सम संख्या आणि विचारलेली आहे विषम संख्या. जर दिलेली सम असेल विचारलेली विषम असेल तर आपला फॉर्म्युला कोणता लागतो, प्लस 2n-1 हा आपला फॉर्म्युला लागतो. आणि तर n ची किंमत किती आहे, आपल्याला 38वी म्हटलं म्हणून n ची किंमत आहे 38. तर आता बघा नुसता फॉर्म्युला अगोदर लिहून घ्यायचं म्हटलं ते p च्या नंतर येणारी, आता नंतर येणारी म्हणलं म्हणून प्लस घेतलं आणि तर फॉर्म्युला कोणता आहे 2n-1. तर p प्लस 2 गुणिला n ची किंमत किती आहे, n ची किंमत आहे 38 वजा 1. मग p प्लस 38 दोन्ही किती होतात 76 वजा 1 म्हणजे p प्लस 75. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येणार आहे. यानंतरचा आपला प्रश्न बघा, 23 नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती. तर बघा आता दिलेली संख्या 23 नंतर म्हणजे 23 ही कोणती आहे, ही विषम संख्या आहे. दिलेली संख्या विषम आहे आणि विचारलेली संख्या कोणती आहे, सम आहे. एक विषम असेल एक सम असेल तर आपला फॉर्म्युला कोणता असतो, आपला फॉर्म्युला असतो 2n-1 आणि n ची किंमत किती आहे, n ची किंमत आहे 23 म्हणून इथं घ्या 23. तर जर आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा म्हटलं तर 23 च्या नंतर येणारी म्हणून 23 प्लस आणि हे 2n-1 तर हे होईल 23 प्लस 2 गुणिला n ची किंमत किती आहे, n ची किंमत आहे 23 वजा 1. मग 23 प्लस 23 दोन्ही 46 वजा 1 म्हणजे 23 प्लस 45. 5 आणि 3 8 आणि 4 आणि 2 किती 6 म्हणजे 68. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर येणार आहे. यानंतरचा आपला प्रश्न आहे, n ही एक विषम संख्या आहे तर n पूर्वी येणारी 17वी समसंख्या कोणती. इथं दिलेली संख्या विषम आहे विचारलेली सम आहे म्हणजे फॉर्म्युला लागल 2n-1 चा. तर n पूर्वी येणारी म्हटलं म्हणून मायनस घ्या, इथं कंस सुरू करा, इथं 2n-1 करा. ठीक आहे, n-2 गुणिला आता n ची किंमत 17वी आहे म्हणून 17 वजा 1 n-17 दोन्ही 34, 34 मधून 1 गेलं 33 म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर येईल. इथं अगोदर हे मायनस मायनस प्लस नाही करायचं, अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा मग रिमेनिंग सॉल्व्ह करायचं. बघा ठीक आहे, m ही एक समसंख्या आहे, m पूर्वी येणारी 21वी समसंख्या कोणती. तर दिलेली संख्या सम आहे विचारलेली पण सम आहे म्हणून इथं फॉर्म्युला लागल 2n चा. पूर्वी म्हणलं तर मायनसचं चिन्ह आणि 21वी म्हणलं म्हणून n ची जी किंमत आहे ती 21 येणार आहे. तर m पूर्वी म्हणलं म्हणून m मायनस आणि इथं फॉर्म्युला कोणता लागणार आहे 2n चा. तर m-2 गुणिला n ची किंमत किती आहे 21 मग m-21 दोन्ही 42 m-42 म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर येईल. x-7 ही एक समसंख्या आहे, दिलेली संख्या सम आहे विचारलेली संख्या सम आहे म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता लागणार 2n चा. बघा इथं पण जर समसम असेल तर 2n चा लागते, सम विषम असेल तर 2n-1 चा लागते. तर दिलेली संख्या अगोदर आपण जशाला तशी लिहिणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं नंतर येणारी म्हणलं म्हणून तर प्लस लिहिणार, सम म्हणलं म्हणून तर 2n लिहिणार आणि n ची किंमत 17वी म्हटलं म्हणून n बरोबर 17 लिहिणार. तर x-7 प्लस 2 गुणिले 17 x-7 प्लस 17 दोन्ही 34 तर x प्लस 34 मधून 4 गेले 30, 30 मधून 3 गेले 27. याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी x प्लस 27 हे आपलं उत्तर येईल. याच्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेली संख्या ही विषम संख्या आहे आणि विचारलेली संख्या सम आहे. अगोदर हेच पाहायचं की फॉर्म्युला कोणता लागल नंतर बाकीच्या गोष्टी. तर विषम आणि सम असेल तर फॉर्म्युला कोणता लागतो 2n-1 चा. n ची किंमत कोणती असती कितवी म्हणजे 9वी, तर n म्हणजे 9. आता पूर्वी का नंतर येणारी हे पण बघायचं, याच्यावर प्लस किंवा मायनसचं सिम्बॉल डिपेंड असतं. दिलेली संख्या आधी जशाल तशी लिहून घ्या m+8. इथं पूर्वी म्हणलं म्हणून वजा करा, फॉर्म्युला कोणता लागणार आहे 2n-1 चा म्हणून फॉर्म्युला आपण लिहून घेतला. मग m+8-2 गुणिला n ची किंमत किती येणार आहे 9 येणार आहे कारण 9वी विचारलं म्हणून. ते 9 वजा 1 m+8 वजा 9 दोन्ही 18, 18 तून 1 गेले 17 तर
आता बघा, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस 17तून 8 गेले, 17तून 7 गेले 10, 10तून 1 गेले 9. ऑप्शन नंबर डी m-9 हे आपलं उत्तर येईल. x-5 ही एक समसंख्या आहे. आधी आपण ही संख्या तशी लिहून घेतली. ही समसंख्या आहे आणि विचारलेली विषम संख्या म्हणजे 2n-1 चा फॉर्म्युला, आणि पुढील म्हणलं म्हणून प्लस कोणता फॉर्म्युला 2n-1 चा फॉर्म्युला, आणि इथं 11वी म्हणलं म्हणून n ची किंमत येईल 11. तर हे होईल x-5/3 प्लस 2 गुणिले 11 वजा 1, मग x-5/3 प्लस 11 दोन्ही 22, 22 मधून 1 गेले 21, म्हणजे हे होईल x-5. आता बघा यात दोघांचा तिरपा गुणाकार होईल, 21 1 21, 21 दोन्ही 42, 21 63. इथं प्लसचं सिम्बॉल आहे म्हणून आपण इथं प्लसचं घेतलं, इथं मायनसचं असतं तर आपण मायनसचं घेतलं असतं. सिम्बॉल चेंज करायचे नाही, जशा दिलं तसं ठेवायचं, भागिले 3. आता हे प्लस मायनस म्हणजे वजा बाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. 63 मधून 5 गेले तर 63 मधून 3 गेले 60, 60 मधून 2 गेले 58, 58 आणि भागिला 3. x + 58 भागिला 3 म्हणजे आपलं येईल उत्तर ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे p-8 ही भागिला 5 ही एक विषम संख्या आहे. तर त्यापैकी पुढील 12वी, आता दिलेली संख्या ही विषम संख्या आहे आणि विचारलेली संख्या सम आहे. एक विषम असेल एक सम असेल तर फॉर्म्युला लागतो 2n-1 चा. एक विषम असेल एक सम असेल तर फॉर्म्युला लागतो 2n-1 चा. इथं दिलेली संख्या विषम संख्या आहे, विचारलेली सम आहे. आणि 12वी म्हटलं म्हणून यांची किंमत येईल 12. तर आधी दिलेली संख्या आपण जशी तशी लिहून घेऊ, p-8 भागिले 5. आता पुढील म्हणली म्हणून आपण प्लस लिहू, मागील किंवा अगोदरची म्हणलं असतं तर मायनस घेतलं असतं, पुढील किंवा नंतरची म्हणलं तर प्लस घ्यायचं. फॉर्म्युला अगोदर आपण आपला लिहून घेऊ 2n-1. तर हे होऊन जाईल p-8 भागिला 5. अगोदर n ची किंमत टाकून देऊ, याची किंमत आहे 12 वजा 1, तर p-8 भागिला 5 अधिक 12 24, 24 मधून 1 गेले 23. तर हे p-8 याचा तिरपा गुणाकार होईल. हे प्लसचं चिन्ह आहे म्हणून जसं तसं प्लसचं चिन्ह घेतलं, 23×5 115 भागिला 5. तर p हे अधिक वजा होतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल, म्हणजे 115 मधून 8 गेले तर 7 राहतात, ते 107 येईल भागिला 5. तर p प्लस 107 भागिला 5 म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं हे उत्तर येईल. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे a+25 ही 17ने निशेष भाग जाणारी एक समसंख्या आहे. तर a+25 च्या पुढे 17ने निशेष भाग जाणारी दुसरी विषम संख्या कोणती. इथं हा पॉइंट ऍड झाला, 17ने निशेष भाग जाणारी. आतापर्यंत हा पॉइंट ऍड नव्हता, आता हा पॉइंट ऍड झाला की 17ने निशेष भाग जाणारी. जर असं 17च्या पट्टीतील किंवा इथं कोणताही अंक असू शकतो त्याच्या पट्टीतील किंवा त्याने निशेष भाग जाणारे असं जर काय आलं तर जे आपलं, आता बघा मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते, दिलेली सम असेल आणि विचारलेली विषम, दिलेली आणि विचारलेली दोन्ही सम असेल तर फॉर्म्युला 2n चा लागणार, आणि दिलेली सम आणि विचारलेली विषम किंवा अशी उलट असेल तर 2n-1 लागणार. तर असा जर शब्द ऍड झाला तर याला काय नाही, फक्त जो शब्द ऍड झाला त्यानं मल्टिप्लाय करायचं, बस, बाकी काहीच करायचं नाही. इथं 17 आहेत म्हणून 17 मल्टिप्लाय केलं, इथं 13 असते तर 13 केलं असतं, 15 असते तर 15 केलं असतं. म्हणजे फॉर्म्युले आपले ॲज इट इज ठेवायचे आणि त्याला मल्टिप्लाइड बाय ज्यानं निशेष भाग जाणारे म्हणलं त्या तो अंक जसा तसं गुणाकारामध्ये घ्यायचा आहे. आता a+25 ही संख्या आहे म्हणून आपण इथं a+25 घेतलं. त्याच्या पुढील म्हणत आहेत म्हणून आपण इथं प्लस घेत आहोत. त्याच्यानंतर जो आपला फॉर्म्युला आहे 2n. आता बघा इथं विचारलेली सम आहे आणि एक सम आहे आणि एक विषम आहे, म्हणजे एक सम दिली एक विषम विचारली, म्हणजे इथं फॉर्म्युला लागेल 2n-1 चा आणि 17ने निशेष भाग जाणारी म्हणून इथं घ्या 17. तर हे होऊन जाईल a+25 अधिक 2 गुणिले n म्हणजे कितवी, ते इथं दुसरी म्हणलं म्हणून यांची किंमत येईल 2 वजा 1 गुणिले 17. मग हे a+25 अधिक 2 दूनी 4, 4 2 गेले 3, 3 गुणिले 17. मग a+25 अधिक 17 त्रिक 51. सिंपल आहे, 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, a+76. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर राहील, a+76. यानंतरचा आपला प्रश्न आहे x-8. म्हणजे आधी आपण दिलेली संख्या ॲज इट इज लिहून घेऊ, x-8. पुढील मत आहे म्हणून आपण इथं प्लस करणार आहोत. आता इथं विषम म्हणलं, इथं सम म्हणलं, एक विषम आहे एक सम आहे, म्हणजे आपण इथं 2n-1 घेणार आणि इथं 13 निशेष भाग जाणारी म्हणून आपण इथं 13 घेणार. तर x-8 अधिक 2 गुणिला n ची किंमत किती आहे
इथं तिसरी म्हणलं म्हणून इथं 3 घ्या, वजा 1 गुणिले 13, मग x मायनस 8 अधिक बेत्रिक 6, 7 मध्ये गेले 5 गुणिले 13, तर x वजा 8 अधिक 13 पंच 65. आता 65 मधून 5 गेले 60, 60 मधून 3 गेले 60 मधून 3 गेले 57, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, तर x अधिक 57 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. तर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज यासाठी आपल्याला बघा, मी तुम्हाला काही फॉर्म्युले वापस रिकॅप करतो. या ठिकाणी आपण सगळे फॉर्म्युले दिले होते की क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आणि क्रमगत नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज. आता नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज काय, n × n+1 2n+1 डिवायडेड बाय 6. तर सेम त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागेल, n × n+1 × 2n+1 डिवायडेड बाय 6. हे कशाचा फॉर्म्युला आहे, हे नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज याचा फॉर्म्युला आहे. यांच्या ठिकाणी हा शेवटचा अंक आपल्याला घ्यायचा आहे, तर हे होऊन जाईल 10, 10 अधिक 1 10 गुणिला 2 अधिक 1 डिवायडेड बाय 6, म्हणजे हे होईल 10 गुणिले 11 गुणिले 10 दुनी 20, 20 आणि 1 21. बघा 10 10 आणि 11 10 दुनी 20, 20 आणि 1 21 भागिले 6. बघा याला आपण 2 न भाग देऊ, तर 2 त्रिक 6 2 पंच 10, या 3 आणि 7 न 21 करतील, 3 1 3 3 7 21, ते 7 5 35 होऊन जातील, गुणिले 11 त्याचा गुणाकार करा, 11 5 55 ह्याच्याले 5, 11 3 33, 33 आणि 5 3 आणि 5 38, म्हणजे 385 आपलं उत्तर येत आहे. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर येईल. आता इथं बघा 8 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची वर्गाची बेरीज, तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो 1 पासूनचा आहे n पर्यंत, तो असा मधातून 8 पासून n पर्यंतचा नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल, तर बघा एक कॉमन सेन्स आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपल्याला म्हणलं इथून इथपर्यंतच्या संख्यांची वर्गाची बेरीज काढा, म्हणजे आपण काय करू, आधी इथून इथपर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज काढू आणि मग त्यातून इथून या 7 पर्यंतचे मायनस करू. ठीक आहे, तर मग आपल्याकडे 8 ते 15 पर्यंतचे राहून जातील. तर म्हणजेच हे कळलं का, 1 पासून 15 पर्यंतचा फॉर्म्युला आहे, 1 पासून 7 पर्यंतचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला जर 8 पासून 15 पर्यंत काढायचं असेल तर 1 पासून 15 मधून 1 पासून 7 वजा केलं तर 8 पासून 15 भेटून जातील. तर मग तेच आपण करणार आहोत. फॉर्म्युला काय, n+1 2n+1 डिवायडेड बाय 6, हे n आपण घेणार आहोत 15 साठी, आणि हे n+1 2n+1 डिवायडेड बाय 6 हे आपण घेणार आहोत 7 साठी. तर बघा आता 7 का घेतले आपण, कारण आपल्याला 8 पासून पुढचे म्हणजे काढायचे ना, तर एक आधीच घ्यायचं, म्हणजे आपल्याला ही रेंज भेटून जाईल. इथून 1 पासून 15 मधून जर 1 पासून 7 वजा केले तर 8 पासून 15च राहतील. तर बघा हे 15 15 गुणिला 1 15 अधिक 1 16, आणि 15 दुनी 30 30 आणि 1 31. यांच्या ठिकाणी मी 15 ची किंमत टाकली, हे n म्हणजे 15 तसे, n+1 म्हणजे 15 आणि 1 16, 2n+1 म्हणजे 15 दुनी 30 30 आणि 1 31 भागिले 6, वजा या यांच्या ठिकाणी मी 7 ची किंमत टाकणार आहे, तर 7 गुणिला n+1 म्हणजे 7 आणि 1 8 गुणिला 7 दुनी 14 14 आणि 1 15 डिवायडेड बाय 6. तर बघा आता याच्यामध्ये कॉमन काय काय दिसतं आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला इथं 15 दिसत आहेत, इथं 6 दिसत आहेत, इथं 15 दिसत आहेत, इथं 7 दिसत आहेत. आता या 16च्या ठिकाणी बघा इथं मला 8 पण दिसत आहेत, आणि 8 हे 16च्या पट्टीत पण आहेत, म्हणजे मी याला जर असं लिहू शकतो का, 15 गुणिला 8 गुणिला 2 गुणिला 31, या 16च्या ठिकाणी म्हणजे 8 गुणिला 2 लिहिलं फक्त, कारण मला कॉमन काढायचं, मग गुणाकार सोपा जाते. आणि इथं मी याला असं लिहू शकतो 15 गुणिला 8 गुणिला 7, गुणाकारामध्ये मागं पुढे लिहिल्याने काही फरक पडत नाही, आहे की नाही. आता मी कॉमन काढतो, 15 आहे तर 8 आहे 6 आहे, 15 8 आहे 6 आहे, म्हणजे मी 15 गुणिला 8 भागिला 6 याला जर कॉमन काढलं तर 2 गुणिले 31 हेच राहील, 2 गुणिला 31 राहतील,
आणि इथं 7 राहतील असं. तर बघा याला भाग जातो 2 न, 2 6 किंवा 2 6 आणि 2 8, 3 1 3, 3 5 15. तर इथं बाहेर राहिले 3 5 20 राहिले कंसाच्या बाहेर. इथं 20 गुणिला 2 1 2, 2 6 म्हणजे 31 दोन्ही 62 आणि हे 7. तर हे होतील 20 गुणिला 62 मधून 2 गेले 60, 60 मधून 5 गेले 60 मधून 5 गेले राहिले 55. तर हे जे शून्य तसं आणि 55 दोन्ही 110. म्हणजे आपलं उत्तर आलं 1100. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपण हे काढायचं.